त्या कातर तिन्ही सांजेला येसूबाई महाराणी साहेब राजप्रसादातील भव्य तुळशी वृंदावनाजवळ बसून होत्या. आपल्या आधी पोचू असा दावा करणारे शंभूराजे अद्याप कसे परतले नाहीत याची त्यांना चिंता होतीच. इतक्यात अचानक 3 घोडेस्वार तेथे येऊन धडकले. त्यांच्या पाठोपाठ येसाजी कंक आणि इतर मंडळी तिकडे धावत येताना दिसली. त्या सर्वांची अत्यंत भेदरलेली तोंडे पाहून येसूबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्या तिघांनी घोड्यावरून खाली उड्या ठोकल्या. महाराण्यांचे पाय धरून ते मोठ्याने रडत सांगू लागले, राणी सरकार, अंगावर डोंगर कोसळला हो. घात झाला, घात. वैऱ्यानं आपल्या राजांना धरून नेलं. काय? उभ्या देहावरच वीज कोसळल्यासारख्या येसूबाई जागच्या जागी थरारल्या. त्यांना दासी कोळंबिणींनी आधार देत सावरून धरले. कोणी धरून नेलं म्हणता दादासाहेबांना? येसूबाईंची बगल धरून उभ्या असलेल्या ताराऊंनी विचारलं. मुकर्रब खानानं. मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं? काय सांगता? अहो, ते गाय होते की घोडा? असं कसं नेलं? क्षणभर आपल्या पाठीचा कणाच पिचल्यासारखे महाराणींना वाटले. त्या तशाच खाली जागेवर बसल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. भोवळ आली. तशी पळापळ झाली. पांढरा कांदा फोडून दासींनी त्यांच्या नाकाजवळ धरला. पण थोड्या वेळातच त्या मूर्छेच्या कैफातून बाहेर आल्या. राजाराम साहेबही आले. त्या धक्कादायक वार्तेने तेही मूर्छित झाले. गेली 9 वर्षे रायगडचा फड सांभाळणाऱ्या युवराज्ञींच्या अंगातले सच्चे रक्त उसळले. त्यांनी हरकाऱ्यांकडून घडली कर्मकथा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तोवर तेथे खंडो बल्लाळ, जोत्याजी केसरकर, रायप्पा महार अशी बरीच मंडळी जमली. रायप्पाला हुंदके आवरत नव्हते. उगा धन्याला सोडून मी इकडं आलो ते कशा पायी, असे म्हणत तो ओक्साबोक्सी रडत होता. राजांना आणि कविराजांना शिरकाणीतील मळेघाटाकडूनच पुढे नेल्याचे महाराणींना समजले. तशी त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली. त्या बोलल्या, छे छे, असं कसं होईल? मळेघाट? त्या निबिड अरण्यातून जायला भूतही घाबरतात म्हणे. अशी भयकारी वाट खानाला सापडेलच कशी? काय सांगायचं मातोश्री, दात बी आपलं आणि ओठ बी आपलं. काय घडलं ते पटकन सांगून मोकळे व्हा. इकडं श्वास कोंडतोय आमचा. आपले दादासाहेब गणोजीराजे शिर्के स्वतः सोबत होते मुकर्रब खानाच्या. छे, तो ऐन जंगलचा रस्ता गणोजी दादांना तरी कुठला माहीत? त्यांनीच वाटाडे पुरवले. खानाच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली. त्यांचे कारभारी गोवर्धन पंत बी होते त्यांच्यासोबत. डोळ्यांतून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणींनी आपल्या पदराच्या टोकाने पुसले. दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकाऱ्यांना विचारले, धनाजी संताजी कुठे आहेत? महाराणी, कोणाला दखल? राजांवरच बिलांबत कोसळली. सगळीकडे गडबड उडाली. अंधाधुंद माजली. पण मातोश्री, घाबरायचं मला कारण वाटत नाही. धनाजीरावही बुद्धीचे तेज, ते संताजींना घेऊन इकडंच येतील. आपल्या सल्ल्याशिवाय कोणतीही आगळीक करणार नाहीत. खंडू बल्लाळ बोलले. त्या भयंकर वार्तेने रायगड थरारला. प्रत्येक बुरुजावरून, देवडीवरून माणसे पळत सुटली होती. राजमहालाच्या बाहेर 3-4 हजारांचा जमाव जमला. राजे, राजे, शंभूराजे, कुठं गेलात हो? बाहेरून जनांचे आक्रोश, दुःखाच्या आरोळ्या आणि हंबरडे आत ऐकू येऊ लागले. बाहेरचा तो सुगावा लागताच येसूबाई महाराणी सावरल्या, भानावर आल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खून केले. चला खंडोबा, चला ताराऊ. ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवट्याच्या जागी आले. महाराणींना बघताच स्त्रिया पोरांना, वृद्धांना कंठ फुटला. आईसाहेब, आईसाहेब, आमचे राजे कुठं आहेत? आक्रोश करणाऱ्या रयतेला शांत करण्यासाठी महाराणींनी हात जोडले. त्या बोलल्या, ऐका, अशी बाजार गर्दी करू नका. औरंग्याशी आपलं युद्ध सुरू आहे. थोडं तरतं बुडतं चालायचंच युद्धात. पण राजे, आमचे राजे? घाबरू नका. क्षणभर एखादा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला की काय? रायगडाहून आता लवकरच फौजा बाहेर पडतील. आम्ही सारे वैऱ्यांच्या अंगावर धावून जाऊ. राजांना औरंगजेबाच्या मुठीतून नव्हे तर यमाच्या दाढेतूनही घेऊन माघारी येऊ. त्याही स्थितीत जमलेल्या हजारोंच्या जमावाने राजांचा आणि महाराणींचा जयघोष केला.
त्यांना शांत करत येसूबाई बोलल्या, स्वार राऊतांनी आपापल्या जागी निघून जावं. आपले पहारे, मोर्चे, बुरुज सोडून अजिबात बाजूला जाऊ नका. हुल्लडबाजी कराल तर वैऱ्याचा फायदा होईल. जमलेला जमाव पांगला. राजाराम साहेब भानावर आले होते. बंधुराजांवरील संकटाने ते खूप विव्हळ झाले होते. आम्हाला वैऱ्याच्या मुठीतून सोडवून आणणारे आमचे दादासाहेबच दुश्मनाच्या हाती कसे लागले हो वहिनीसाहेब, ते कळवळून विचारत होते. खंडोबा, किमान 10,000ची ताजीतवानी फौज उभी करायला किती वेळ लागेल? येसूबाईंनी विचारलं. इथे 5-6 हजारांची फौज आहे, पण सामान सुमान घेणं, शस्त्रास्त्र गोळा करणं गरजेचं आहे. बाकी फौजा साऱ्या स्वराज्यात जागोजाग नेमल्या आहेत. असं करा, आता लागलेच दूध सुधागड, सागरगड, बिरवाडीच्या किल्ल्यावर पाठवा. सकाळी न्याहारीच्या आत फौजा खाली पाचडला पोचायला हव्यात. मातोश्री, चिंता करू नका. दिल्या वेळेत बांधणीच्या माळावर घास दाण्यासह दळं तयार ठेवतो. तोवर धनाजी संताजी येतीलच, खंडू बल्लाळाने सांगितले. येसूबाई महाराणी आणि जाऊबाई ताराबाई रात्रभर जाग्याच होत्या. दुसऱ्या दिवशी रणावर निघायची तयारी सुरू होती. बरीचशी कामे उरकत आली. बाकी सारेजण नेमून दिलेल्या कामगिरीवर निघून गेले. महाल रिता झाला. येसूबाईंना राजांच्या आठवणींनी उमाळा दाटला. त्या आपल्या भव्य देवाऱ्याकडे धावल्या. भवानी मातेच्या पायावर जाऊन कोसळल्या. मनातून तो मळेघाट, शिरकाण आणि गणोजीराजे जात नव्हते. येसू, तुला रणकी झाल्याचं बघायला खूप आवडेल मला. गणोजींच्या त्या विषारी शब्दबाणांची नुसती सय झाली तशा महाराणी थरारल्या. कळवळून अश्रुपात करू लागल्या. दादासाहेब, दादासाहेब, किती उपकार केलेत आपल्या धाकट्या बहिणीवर. अशी भयानक भाऊबीज जगात कुठल्या बंधूनं आपल्या बहिणीच्या ओट्यात टाकली असेल हो.